आजच्या कथेचे नाव आहे रंग तिच्या प्रेमाचा। दुपारची वेळ होती। केतकी आपल्या खोलीत एकटेच बडबडत होती, देवा मला असा जोडीदार मिळू दे, जो श्रीमंत नसला तरी चालेल, पण 2 घास सुखाचे आणि आपुलकीचे देणारा असावा आणि माझी साथ कायम देणारा असावा। एवढ्यात केतकीच्या आईने केतकीला आवाज देत तिच्या खोलीत प्रवेश केला। केतकी तयारी कर, संध्याकाळी जायचं आहे ना आपल्याला। कंटाळा आलाय आई मला या बघण्याच्या कार्यक्रमाचा। असं बोलून कसे चालेल बेटा, स्थळही पाहावीच लागतात, पटलं तर पुढे जावे, नाही तर नकार द्यावा। तरी पण आई मला हे सर्व नाही आवडत, बाळा लग्न असेच जमते, त्यात तो काही नवीन नाही करत, चल तयारी कर। केतकीला खूप स्थळ आलेली, पण काहींची वय जास्त तर काहींची कुंडली जुळत नव्हती, काहींची नोकरी स्थिर नव्हती, कधी इथून नकार तर कधी तिथून नकार, आणि हे सर्व केतकीला असह्य होत होतं। आणि त्यात आणखी एक नवीन स्थळ। तरी पण आई बाबांच्या मनाखातीर ती तयार झाली। केतकीच्या कुटुंबात केतकी, तिचा भाऊ, आई, वडील आणि आजी होती। संध्याकाळची वेळ, बागेत बघण्याचा कार्यक्रम होता। केतकी आपल्या आई बाबासह तिथे पोहोचली। मुलाकडून मुलाचे आई बाबा आणि सोयरीक जुळवणारा माणूस, सोयरीक जुळवणाऱ्याने ओळख करून दिली। तसे गप्पा गोष्टी सुरू झाल्या। मुलाची आईच बोलत होती, बाबा गप्पच होते, नवरा मुलगाही गप्पच होता। गप्पा गोष्टी चालू होत्या आणि मध्येच सोयरीक जुळणारा माणूस म्हणाला, त्यांना बोलू द्या। तसे केतकी आणि तो मुलगा जरा बाजूला गेले। तो गप्प आहे हे पाहून केतकीनेच त्याला विचारले, तुमचे काम कसे चालले? त्यावर मग थोडे बोलणे झाले। त्याचे ते अलगद हसणे केतकीच्या मनावर कोरले। मुलगा तसा हुशार होता, उच्च पदावर कंपनीत कामाला होता, पण थोडा रंगाने काळा होता। ते दोघे बोलून परतले आणि सगळ्यांनी उत्तराची प्रतीक्षा करत निरोप घेतला। केतकीच्या बाबांनी आम्ही कळवू असे सांगून तिथून रजा घेतली। घरी आल्यावर काहीही न विचारता रात्रीच्या जेवणानंतर आई बाबांनी केतकीला समोर बसवले आणि प्रश्न पुढे केला, केतकी बाळा, काय ठरवलंस? मुलगा पसंत पडला ना तुला? केतकी जरा गप्पच राहिली। हे पाहून आई म्हणाली, हे बघ केतकी, तुला पटलं तरच आम्ही पुढे जाऊ, तुझ्या मनाविरुद्ध आम्ही काहीही करणार नाही। तेवढ्यात केतकीच्या बाबांचा फोन वाजला। फोन नवऱ्या मुलाकडून होता। होकार कळवण्यासाठी बाबांनी आपण कळवू असे सांगून फोन ठेवला। केतकी आणि तिच्या आईला निरोप समजला आणि त्या एकमेकींकडे पाहू लागल्या। आई केतकीला म्हणाली, तू विचार कर, आपण 2 दिवसांनी सांगू, हो की नाही? ती रात्र केतकीसाठी कसोटीची रात्र होती। ती चारही बाजूंनी विचार करू लागली, या स्थळाला नाही म्हटले तर, परत तो बघण्याचा कार्यक्रम, नवरा मुलगा दिसायला एवढा खास नसला तरी, चेहऱ्यावरून साधा सरळ आणि प्रेमळ वाटत होता, आणि त्याचे ते हसणे एखाद्या धबधब्यासारखे केतकीच्या मनाला भिजवून गेले होते। नोकरी ही चांगलीच होती, सर्व निर्णय आई बाबांनी केतकीवर सोडले होते, त्यामुळे काय करावे हे तिला सुचत नव्हते। गणपती बाप्पावर केतकीची खूप श्रद्धा। गणपती बाप्पाला तिने मनोमन प्रार्थना केली, हे गणपती बाप्पा मला सुख शांती आणि समाधान जर या स्थळातून मिळत असेल तर ही सोयरीक जुळू दे। दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली। केतकी तयारी करून ऑफिसला निघाली। तिच्या चेहऱ्यावरचे भाव आईला कळले, पण ती काही बोलली नाही। ऑफिसमध्ये केतकीचे मन लागेना, तरीही ऑफिस सुटेपर्यंत तिने वेळ कसा तरी काढला आणि संध्याकाळी घरी परतली। ती काहीही न बोलता सरळ आपल्या खोलीत गेली आणि 20 मिनिटे होऊन गेली तरी बाहेर आली नाही। नेहमी ऑफिसमधून घरी आली की चहा घेत आई बरोबर गप्पा मारत असे, पण आज अजून खोलीच्या बाहेर आली नाही, म्हणून आईने चहाचा कप घेतला आणि तिच्या खोलीच्या दिशेने गेली। केतकी, हे काय, आज तू बाहेर आली नाहीस? काय झालं बाळा? काही नाही, हा चहा पी। काय झालं बाळ, तुला जर स्थळ पसंत नसेल तर सांगून टाक। नाही आई, तसे नाही। मग उदास का आहेस? हे बघ, लग्नाचा निर्णय हा विचार करून घ्यायला हवा, अखेर आयुष्य त्यावरच अवलंबून असते। आपला होणारा साथीदार मनाने चांगला असायला हवा, त्याची साथ असेल तर आयुष्यात सुखच सुख। तो नवरा मुलगा जरा दिसायला चांगला नाही,
पण स्वभावाने चांगला वाटला. आजकाल काही रंगरूपाने राजकुमार असतात, पण रात्री दारू पिऊन धिंगाणा घालतात. त्या समोरच्या गौरीचं पाहिलं ना, गोरा गोमटा, राजकुमार सारखा नवरा, पण दारूचे व्यसन. पण काहीही झाले तरी निर्णय तूच घेणार. आमचे काहीही जबरदस्ती नाही. तुझा सुखी संसारच आम्हाला पाहायचा आहे, आणि तोही तुझ्या आवडीच्या मुलाशीच, असे सांगून आई गेली खरी. पण केतकीला आणखी चिंता पडली. पाहायला गेलं तर खरंच होतं. त्यांच्या शेजारची गौरी, तिचा नवरा राजकुमार सारखा दिसणारा. पण लग्नानंतर कळले की तो एक नंबरचा दारुडा. हे सर्व पाहून केतकीला काय करू, हो म्हणू की नको हेच कळत नव्हते.